मी महाराष्ट्र ऑनलाईन न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज 10वीचा निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे। दुपारी 1 वाजल्यापासून विद्यार्थी वेबसाईटवर आपला निकाल पाहू शकतील। यंदाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार 17,28,368 विद्यार्थी 10वीच्या परीक्षेला बसले होते। यात 9,67,174 विद्यार्थी तर 7,60,654 विद्यार्थ्यांचा समावेश होता। जुन्या अभ्यासक्रमानुसार 1,69,729 विद्यार्थी परीक्षेला बसले होते। 27 जूनला 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना आपापल्या शाळांमध्ये मार्कशीट मिळणार आहे। सिंचन घोटाळ्यातून राजकारणी सुटले तर चौकशीला काही अर्थच राहणार नाही असं परखड मत समितीचे अध्यक्ष डॉक्टर माधव चितळे यांनी व्यक्त केलंय। सिंचन घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या आयोगाचे अध्यक्ष माधवराव चितळे यांनी इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली होती। यावेळी त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली। मात्र माझ्या कार्यकक्षेत त्या गोष्टी नव्हत्या असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलंय। या चौकशी अहवालात कोणत्याही राजकारण्यांना क्लीन चिट दिली नाही। गैरव्यवहार आणि नियमांच्या उल्लंघनाला पाटबंधारे महामंडळाचे अध्यक्ष जबाबदार असतात। हे अध्यक्ष म्हणजेच जलसंपदा मंत्री असतात। मात्र जलसंपदा मंत्र्यांनी गैरव्यवहाराकडे पूर्ण दुर्लक्ष केलंय असं मत चितळे यांनी व्यक्त केलंय। मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या रेल्वेची लवकरच भाडेवाढ होण्याची शक्यता आहे। प्रवासी भाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे, मात्र कधीही वाढ होणार हे ठरवण्यात आलेलं नाही। त्यातच आता रेल्वेची भाडेवाढ करण्यासाठी रेल्वेला रेल्वे बजेटची वाढ पाहण्याची गरज नाही। जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात ही वाढ केली जाईल अशी शक्यता आहे। मे महिन्यातच माल वाहतुकीत 14.2% तर प्रवासी वाहतुकीत 6.5% भाडेवाढ होण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता। मात्र निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर नव्या सरकारची चाहूल लागल्यावर हा निर्णय रोखून ठेवण्यात आला। रेल्वेला रोजचा 30 कोटी रुपयांचा तोटा होत आहे। भाडेवाढीतून 8,000 कोटी रेल्वेला मिळण्याची अपेक्षा होती। रेल्वे मंत्र्यांनी याबाबत आता निर्णय घेणं अपेक्षित राहिलं आहे। पोर्तुगालला आणखी एक धक्का मिळाला आहे। 38व्या मिनिटाला जेव्हा जर्मनीच्या मुल्लर आणि पोर्तुगालच्या पेपो यांच्यात बाचाबाची झाली आणि पेपला रेड कार्ड देऊन बाहेर पाठवण्यात आलं। हाफ टाइमच्या आधी पुन्हा एकदा मुल्लरनेच गोल नोंदवला। 78व्या मिनिटाला आणखी एक गोल करत मुल्लरनं या वर्ल्ड कप मधील पहिली हॅट्रिक नोंदवली। अमेरिकेची घाणावर मात। काल झालेल्या दुसऱ्या मॅच मध्ये अमेरिकेनं बलाढ्य घाणाला धक्का देत 2-1 विजय मिळवला। वर्ल्ड कपच्या इतिहासातला 5वा फास्टेस्ट गोल या मॅच मध्ये नोंदवण्यात आला। 32व्या सेकंदाला वॉल्ट्सनं अमेरिकेसाठी पहिला गोल नोंदवला, पण तगडी टक्कर देत घाणाने 82व्या मिनिटाला गोल केला आणि बरोबरी साधली। घाणाचा गोल गंभीरपणे घेत फक्त 5 मिनिटात म्हणजे 86व्या मिनिटाला अमेरिकेच्या जॉन बुस्करनं गोल केला। अनेक प्रयत्न करूनही घाणाला दुसरा गोल करता आला नाही आणि अखेर अमेरिकेनं बाजी मारली। मार्गावरील माहीम बांद्रा दरम्यान ओव्हरहेड वायर तुटताना लोकल रखडल्याचं वृत्त आहे। मंगळवारी दुपारी माहीम बांद्रा दरम्यान स्लो ट्रॅकवरील ओव्हरहेड वायर तुटल्यानं स्लो ट्रॅकवरील वाहतूक फास्ट ट्रॅकवर वळवण्यात आली आहे। परिणामी स्लो गाड्या 20 ते 25 मिनिटं आणि फास्ट गाड्या 10 ते 15 मिनिटं उशिरानं धावत आहेत। सर्व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून लवकरच हा बिघाड दुरुस्त करण्यात येईल व वाहतूक पूर्वपदावर येईल असं समजलं। आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आम्हाला या पत्त्यावर संपर्क साधावा। आमचा पत्ता V24 महावीर मार्केट सेक्टर 18 वाशी नवी मुंबई। उद्या पुन्हा भेटू विशेष घडामोडींसह। तोपर्यंत धन्यवाद।